कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दिप्या आवरलं का? केक आणला का? हो बापू आणलाय. त्या अमोलला आवडतो तसलाच आणलाय ना, चॉकलेटचा. बापू अमोलच्या आवडीचं सगळं आणलंय. किती मोना मोना ऐक की मोना, काय हो? केक घेऊन फ्रीज मधला. किती काम लावशील तुम्ही मला? काय काम केलं ग तू? मगापासून बघ तू नुसती सेल्फी काढत बसल्या. मी तुम्हाला फक्त बसलेले दिसते ना? दिप्या तिच्याबरोबर कुठं वाद घालत बसलायस? तू आतापर्यंत घेऊन आला असतास, जा घेऊन ये. दिप्या काय? अरे वा, झाली सगळी तयारी? बघ सगळं झालंय. दिप्या छान केलेस रे सगळं. भारी दिसतंय ना? हो. अगं बर्थडे कोणाचा आहे? बापू. आणि ते मित्रांसाठी खाऊ आणलंय का? हो, समोसा चॉकलेट बर्फी सगळं आणलंय बघ. अरे वा छान. आप्या सुषमा पाहिजे होती ना आज. बापू मला पण सकाळपासून तिची आठवण येते हो. बापू पोरं येतील एवढ्यात, तुम्ही केक घेऊन फ्रीज मधनं. हा हो आलो. दिप्या छान केलंय ना सगळं. अरे वा, हॅलो वेलकम. अप्पू मा हाय फ्रेंड. सिम्बा नाही म्हणायचो, अमूल अमूल म्हणायचो. हॅपी बर्थडे अमोल. थँक्यू. अरे वा अमोल, चांगली गँग जमवलंय की तू. हो मामा, हे माझे फ्रेंड्स आहेत. तेनू जीतू दादा, आकाश, हा फैजाज, हा गणेश आणि हा निलेश, अक्षय, हा आणि ही माझी अपुमा. आणि दीपा मामा आणि आतमध्ये बापू. आता दीपा मोबाईलवर टाइमपास करते ना, ती मोना मामी. आणि तुझे बाबा कुठे आहेत? ते नाही आले का? त्यांचं गिफ्ट आलंय, पण मी दाखवीन तुम्हाला नंतर. बरं चला केक कापायचा ना. लवकर लवकर काप. तुम्हाला संध्याकाळी बाबांबद्दल सांगणार आहे ना. बरं चला. बापू बापू. आलो केक तयार आहे. चला केक कापून घेऊयात का? बापू ते काय तोंडे. दुनिया के सबसे प्यारे बच्चे को दुनिया का सबसे प्यारा दिन मुबारक हो. प्रिय अमोल, आपको जन्मदिन की मुबारक हो. ये चला कापायचं का केक? काय रे? काय मला पण. तुला देणारे थांब जरा. चला आता केक कापायचा ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अमोल. हॅपी बर्थडे टू यू.
चला बच्चे कंपनी, आता तुम्हाला मस्त खाऊ देतो. मामा पाडून द्यायला म्हणजे म्हणजे घरी जाऊन खाते ना. का रे? मा तू सांग. अमोल, ते आपल्याकडे पाहुणे आलेत ना, असं नाही म्हणायचं बाळा. बर मामा जा घेऊन ये पटकन. आज तर कॅम्प मध्ये पण बर्थडे केला अमोलच्या मास्टरांनी. आणि मामा घेऊन आला ना, मी पटपट खाऊ बघा. छोटे सरकार, नक्की काय झालंय तुम्हाला? मामाला बाबांबद्दल सांगणार आहे ना. मी म्हणते कशाला करायचं आता हे? आता त्यांचा विषय सोडून द्यायचं ठरलंय ना, उलट हे करून अजून. वहिनी, तुम्ही सोडू शकता तो विषय? तुम्हाला नाही आठवत अमोलची? अर्जुन, आता झालं ना ते. काय झालं? अरे तू तेच घेऊन बसलास तर तुला उगाच त्रास होईल ना. होईल नाही, होतोय. मला आत्ता नाही, गेली 7 वर्ष होतोय. काय करू मी त्याचं? तुला ते सोडावं लागेल. ठीक आहे, तू सांग कसं सोडायचं. सोडायला तयार आहे मी, तू सांग कसं सोडायचं. अर्जा, नीट बोल तिच्याशी. अरे तुझ्यासाठीच बोलते ना ती. हो कदम, ती माझ्यासाठी सांगते, तुम्ही सगळीजण माझ्यासाठी सांगताय, पण नाही होत माझ्याकडून. काय करू मी? प्रत्येक वर्षी असं वाटतं की अमोल बरोबर पुढचा वाढदिवस साजरा होईल. ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी होईल. दरवर्षी तेच तेच, या वर्षी पण तेच. भाऊजी, बाद झाला आता. खरं तर अमोल तुम्हाला ओळखत पण नाही. हा का? म्हणजे थँक्यू. मला माहित नसलेली गोष्ट सांगितली तुम्ही, थँक्यू. रुपाली, अगं आधीच चिडलाय तो, त्यात तू अजून काय? अहो मी काय चुकीचं बोलते का? अर्जुन, तू थेरपी घेतो का? काय गरज नाही. ही जखम घेऊन आयुष्यभर जगावं लागणार आहे. अरे असं बोललास तर. नाही, असं बोललास तर नाही. जे आहे तेच सांगतोय मी तुम्हाला. मीच सांगितलं होतं ना अप्पीला, अमोलला त्याच्या बापाबद्दल काय कळलं नाही पाहिजे. त्याचेच परिणाम आहे ते सगळे. जे काय झाले ना त्याला मीच जबाबदार आहे. माझ्यामुळेच झाले सगळे. आणि हा तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो, तुम्हाला जर माझा त्रास होत असेल ना, नाही तर माझ्यामुळे अडकलगत होत असेल ना, सगळीजण जा मला सोडून. फक्त कदमांची काळजी घेतात, म्हणजे घेशील तू. अर्जुन, अरे काय बोलतोस तू हे? मला एकट्याला सोडा ना. जे काय व्हायचं ना माझं होऊ द्या. राहू दे तिकडे. अर्जुन, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.